गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकची आपली एक्झरसाइज 1.2 सुरू आहे बघा. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 आपण बघतोय. क्वेश्चन 1 मध्ये काय सांगितलंय, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे पण इनव्हर्स फंक्शनचा यूज करून. म्हणजे क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की y इज इक्वल टू एफ एक्स असं फंक्शन आपल्याला दिलेलं असेल, बरोबर आहे का. आणि या y इज इक्वल टू एफ एक्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इनव्हर्स फंक्शनचा यूज करून, म्हणजेच कसं तर एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय या टाईपनं आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. हां, मग याच्यामध्ये बऱ्यापैकी एक्झाम्पल झालेत, तरी पण जे 2 एक्झाम्पल राहिलेत ते मी घेणार आहे बघा. काय आहे, लेट y इज इक्वल टू दिलेलं आहे ई रेस टू 2x मायनस 3 दिले बघा. y इज इक्वल टू दिले ई रेस टू 2x मायनस 3 दिलेला आहे. तर हा y आपल्याला काय करायचा आहे, डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. पण आहे असं डिफरन्शिएट न करता, म्हणजे लास्टला आपल्याला dy/dx ची व्हॅल्यूज फाइंड करायची असते, पण आहे असं डिफरन्शिएट न करता ते आपल्याला इनव्हर्स फंक्शनचा यूज करून डिफरन्शिएट करायचं आहे, बरोबर आहे. मग आता इथं काय झालं की y इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस 3 आहे, म्हणजे x कुठं गेला, रेस टू पॉवरला गेलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तो जो रेस टू पॉवरचा x आहे तो काढावा लागेल, म्हणजे त्याचा बेस काढावा लागेल. आता बेस ई दिलाय, मग बेस ई कधी कॅन्सल होईल, जेव्हा आपण बोथ साईडला काय घेऊ, लॉग घेऊ, तेव्हा हा बेस ई काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे मी काय लिहिणार आता, लॉग वाय इज इक्वल टू, हा लॉग आणि बेस ई कॅन्सल होऊन इथं फक्त काय राहणार आहे, 2x मायनस 3 राहील इथे लक्षात. मग आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे 2x, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, त्यामुळं लॉग वाय आणि हा -3 इकडे येऊन काय होईल, +3 होईल. हां, मग आता याच्यावरून एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू किती मिळेल, 1/2 ब्रॅकेटमध्ये काय येणार, लॉग वाय +3 येईल. हा म्हणजेच आपल्याला काय मिळाला, एफ इनव्हर्स ऑफ वाय मिळाला. एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली वायमध्ये, म्हणजे तो काय मिळाला आपल्याला, एफ इनव्हर्स ऑफ वाय मिळाला. मग पुढं हा एक्स जो आहे, एक्स इज इक्वल टू किती आहे, जो काय असेल तो आहे आता इथं वरतीच आहे आपला, हा आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय येणार, विथ रिस्पेक्ट टू वाय येणार बरं का, कारण एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ वाय असं फंक्शन आपण घेतलेलं आहे. त्यामुळे काय येणार, डेरिव्हेटिव्ह इथं dx/dy इज इक्वल टू d/dy ऑफ काय येणार, 1/2 ब्रॅकेटमध्ये लॉग वाय +3. हां, मी इथं आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, 1/2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज राहील. ब्रॅकेटमध्ये 2 टर्म आहेत, मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ब्रॅकेटमध्ये, 1/y विथ रिस्पेक्ट टू वाय नान +3 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0 येईल. म्हणजे ॲन्सर काय आलं बघा, फक्त 1/2y आलं. ही काय आहे, dx/dy ची व्हॅल्यू आहे. मग इथं y म्हणजे आपण काय ॲड करायचा, y म्हणजे काय दिला आहे तो ॲड करायचा. टू सुरुवातीला आहे, y म्हणजे काय दिलेला आहे, ई रेस टू 2x मायनस 3 दिलेलं आहे. हां, पुढे आता देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy. हां, मग आता इथं काय येणार, 1/dx/dy ची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे, ती किती आहे, ऑलरेडी ती 1/2 ई रेस टू 2x मायनस 3. हां, हा 2 इंटू ई रेस टू 2x मायनस 3 डिवाइड आहे, तो वरती जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे इकडे काय येणार, 1/2 ई रेस टू, सॉरी डिवाइड टर्म आहे ती डिनॉमिनेटरमध्ये, त्यामुळे मल्टिप्लाय होऊन डायरेक्ट इथे मिळेल 2 आणि ई रेस टू 2x मायनस 3 येते लक्षात सगळ्यांच्या. डिवाइड टर्म आहे ती वरती येऊन मायनस, सॉरी वरती मल्टिप्लाय होईल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूया, जे राहिलेलं आहे एक ते, म्हणजे 8 एक्झाम्पल होती त्यातलं एक राहिलेलं घेऊया आपण. y इज इक्वल टू लॉग x/2 टू द बेस पण 2 दिलेलं. सेम या टाईपचंच आहे, इथं काय आहे, लॉग इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस 3, म्हणजे इथं बेस किती आहे, ई आहे, आणि इथला बेस जर बघितला तर इथला बेस किती आहे, 2 आहे. मग आता ते कसं सॉल्व्ह होणार आहे बघा, या वायला बेस किती द्यावा लागेल, आपल्याला 2 द्यावा लागेल, कारण इथला बेस काढायचा. त्यामुळे आपण हे काय लिहिलं, 2y इज इक्वल टू x/2, किंवा हे कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे हा, आणि हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म असं पण म्हणता येईल. बघा आठवते का, लॉगॅरिथमिक टॉपिकमध्ये आहे ते, 11th सुरुवातीला आहे बघा. y इज इक्वल टू लॉग x/2 टू द बेस 2 जर असेल तर 2y इज इक्वल टू x/2 आपण लिहू शकतो. काय हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हां, मग आता पुढं बघा काय येईल, पुढे आपल्याला करायचं काय आहे, इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, त्यामुळे हा 2 डिवाइड आहे, तो इकडे
काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येईल, 2 इंटू 2 रेज टू वाय. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती येईल, 2 रेज टू वाय प्लस 1. या बेस इक्वल आहे त्यामुळे रेज टू पॉवरची ॲडिशन होईल. आणि इज इक्वल टू काय आलं मग, एफ इनवर्स ऑफ वाय आलं. येते लक्षात, इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. मग हा एक्स डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. काय येणार डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 2 रेज टू वाय प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह. कोणत्या फॉर्म्युला येणार, ए रेज टू एक्सच्या फॉर्म्युल्यानुसार ए रेज टू एक्स ॲज इट इज आणि लॉग ए. बघा आठवते का सगळ्यांना फॉर्म्युला, ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज केला आपण. ए म्हणजे इथे 2 आहे आणि एक्स म्हणजे वाय प्लस 1. परत अगेन डेरिव्हेटिव्ह येणार, मग चेन रूलनुसार एक्स ऐवजी अदर टर्म कोणती आली, वाय प्लस 1 आली. त्याचं काय येणार परत, 2 रेज टू वाय प्लस 1 लॉग 2. आणि या वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ना ते काय येईल, 1 येईल. आणि 1चं कॉन्स्टंट आहे त्यामुळं 0 येईल. म्हणजे आता बघा काय येणार आहे इथं पुढं, 2 रेज टू वाय प्लस 1. इथं वायची व्हॅल्यू आपल्याला ॲड करावी लागेल. बघा येते का लक्षात सगळ्यांच्या, इथं वायची व्हॅल्यू आपल्याला ॲड करावी लागेल. वाय काय सांगितलं आहे, लॉग एक्स बाय 2. किंवा अजून बघा कुठलं लिहिता येईल, 2 रेज टू वाय प्लस 1 म्हणजे आपण काय लिहू शकते, एक्स लिहू शकते. हा जो 2 रेज टू वाय प्लस 1 आहे इथे जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे आपण काय लिहू शकते, एक्स लिहू शकते. म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, एक्स इंटू लॉग 2 मिळालं. मग हे आता फक्त देअरफॉर डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू लिहायची. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. म्हणजेच किती येईल, 1 अपॉन एक्स लॉग 2 येईल. येते लक्षात. आता क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 बघायचं आहे आपल्याला. काय येणार बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. मेन क्वेश्चन नंबर 2, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. म्हणजे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. फर्स्ट फंक्शन दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स. मग आता हा वाय डिफरन्शिएट केला तर आपल्याला फंक्शन डेरिव्हेटिव्ह कशाचं फाइंड करायचं आहे, इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. इनवर्स फंक्शन म्हणजेच काय येणार, तर लेट वाय इज इक्वल टू जे आपल्याला दिलेलं असतं, वाय इज इक्वल टू काय म्हणतो आपण, एफ एक्स. हे फंक्शन झालं, पण याचा इनवर्स म्हणजे काय येणार आहे, एक्स. देन एक्स इज इक्वल टू काय येईल सांगा, एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. मग हे जे काही इनवर्स फंक्शन आहे याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं. मग आता इनवर्स फंक्शन कोणतं, एफ इनवर्स ऑफ वाय. म्हणजेच काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स. एफ इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो म्हणजेच आपण कशाचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय, एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय विथ रिस्पेक्ट टू वायनं. बरोबर आहे का, एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय विथ रिस्पेक्ट टू वायनं. आता इथं काय झालेलं आहे बघा, या एक्झाम्पलमध्ये इथं झालंय काय की एक्सच्या 2 टर्म आहेत. अगोदर आपण काय करत होतो, एक्सची व्हॅल्यू फाइंड करत होतो क्वेश्चन 1 मध्ये. पण इथे एक्सच्या 2 टर्म आहेत, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि ई रेज टू एक्स. एक्स 2 ठिकाणी आला. मग आपल्याला 2 ठिकाणी जर एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं पॉसिबल आहे का, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करणं इथं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की डी एक्स बाय डी वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग या फंक्शनवरनं आपण ॲज इट इज काय फाइंड करू शकते, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकते. आणि त्याच्यानंतर इनवर्स फंक्शनचा थेरम यूज करून आपण काय म्हणू शकतो की डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू असं आपण घेऊ शकतो, सॉरी डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स असं आपण म्हणू शकतो. हे काय आहे, इनवर्स फंक्शनचा थेरम आहे, त्याचा यूज करून आपण हे असं घेणार आहे. म्हणजे बघा आता काय येईल पुढं, वाय इज इक्वल टू घ्यावं लागेल मग आपल्याला. म्हणजे ही व्हॅल्यू फाइंड करतोय आपण. अगोदर काय करत होतो आपण, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय असं घेतो. म्हणजे अगोदर क्वेश्चन 1 मध्ये आपण डी एक्स अपॉन डी वाय फाइंड करतो. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाइंड करून त्याच्यावरनं डी एक्स अपॉन डी वाय फाइंड करावं लागणार. मग वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स दिला. हा वाय डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू
एक्सनं, म्हणजे dy बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळेल का? मग dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे. हां, मग याचं डेरिव्हेटिव्ह दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट लॉचा यूज करायचा. पहिलं फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन. पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते, प्रॉडक्ट लॉ आपण यूज केला. एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज ई रेस टू एक्स प्लस हा ई रेस टू एक्स ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 2x आहे. आता याच्यामध्ये काय कॉमन मी ते बघायचं किंवा आहे असं ठेवलं तरी सुद्धा चालते. ई रेस टू एक्स आणि एक्स कॉमन दिसते बघा, एक्स इंटू ई रेस टू एक्स आणि ब्रॅकेटमध्ये किती राहील, मग इथं राहिला एक्स आणि इथं राहिला 2. हा काय मिळाला आपल्याला, dy बाय डी एक्स मिळाला. देअरफोर याच्यावरून आपण dx बाय dy म्हणजेच काय आहे ते डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आहे. dx अपॉन dy इज इक्वल टू काय लिहू शकतोय, 1 अपॉन dy बाय dx. मग 1 अपॉन dy बाय dx व्हॅल्यू फक्त ॲड करायची, एक्स इंटू ई रेस टू एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, एक्स प्लस 2 येणार आहे. येते लक्षात. नेक्स्ट यातलं सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल काय सांगितले बघा, y इज इक्वल टू एक्स कॉस एक्स. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, y इज इक्वल टू एक्स कॉस एक्स. सेम मेथडनं सॉल्व करायचं. अगोदर हे लिहून ठेवायचं की लेट y इज इक्वल टू जर एफ एक्स असेल तर x इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, एफ इनवर्स ऑफ y म्हणू शकते, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स इज इक्वल टू ते काय येणार आहे, डी एक्स अपॉन डी वाय येणार आहे. हां, देअरफोर मग आता वाय इज इक्वल टू लिहून घ्यायचा परत, एक्स इंटू काय आहे वाय कॉस एक्स आहे तीच मेथडनं सॉल्व करायचं. आहे हे फंक्शन फक्त डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनं आणि डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू फाइंड होईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू कॉस एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह बघा किती येईल. इथं पण दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, त्यामुळे काय येणार, एक्स पहिलं फंक्शन आणि कॉस काय आहे दुसरं फंक्शन. एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स आहे असा आणि डी बाय डी एक्स ऑफ काय येणार आहे, एक्स आहे. मग एक्स कॉसचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे असा एक्स डेरिव्हेटिव्ह 1 नाही तरी चालते. म्हणजेच काय आलं, मायनस एक्स साइन एक्स प्लस कॉस एक्स. हा काय मिळाला, डी वाय बाय डी एक्स मिळाला. मग याच्यावरून आपण डी एक्स अपॉन डी वाय म्हणजेच इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू काय लिहिणार, 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स लिहिणार आहे. म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स काय आहे, मायनस एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स. येते लक्षात. झालं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट यातलंच एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स इंटू 7 रेस टू एक्स. एक्स इंटू 7 रेस टू एक्स आहे. मग सेम तीच प्रोसेस येणार, लेट y इज इक्वल टू एफ एक्स. मग एक्स इज इक्वल टू काय येणार, एफ इनवर्स ऑफ वाय येणार. हां, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ते पण लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स इज इक्वल टू काय येणार, डी एक्स अपॉन डी वाय येणार. मग वाय इज इक्वल टू लिहून घ्यायचं, एक्स इंटू 7 रेस टू एक्स. हा वाय आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू 7 रेस टू एक्स. दोन फंक्शनचा इथं प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टला यूज करायचा. पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आहे असं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता हे फाइंड करायचं, एक्स 7 रेस टू एक्स म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा ए रेस टू एक्सच्या फॉर्म्युलानुसार काय येणार, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए म्हणजेच ए ऐवजी इथं 7 आहे तो लिहिला. पुढे आता प्लस हा 7 रेस टू एक्स ॲज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आला. येते लक्षात.
मग आता हे सॉल्व करायचं पाहिजे. तर इथे 7 कॉमन दिसते तर घेऊया. इथे जास्त टर्म व्हायला नको. 7 एक्स लॉग 7 प्लस 1 राहील. हे काय मिळालं आपल्याला, dy/dx मिळाला. मग याच्यावरून आपण dx अपॉन dy म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह dy/dx 1 अपॉन किती येईल 7x ब्रॅकेटमध्ये x लॉग 7 प्लस 1 येईल. ते लक्षात. आता यात अजून 2 एक्झाम्पल आहेत. ती तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे मी. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 3 बघायचं आहे. बघा मेन क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन 2 इझी आहे. 5च एक्झाम्पल आहे. त्यातले 3 मी घेतल्यात, 2 तुम्ही सॉल्व करू शकताय. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग functions and also find, बघा काय सांगितलंय, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ फॉलोइंग फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स म्हटलेलं आहे. म्हणजे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. आणि पुढे काय सांगितलंय बघा, जे जसं इथं सॉल्व केलं आपण तसं. आणि पुढे काय सांगितलंय, अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू at the points and also find their value at the points indicated against them. म्हणजे आपल्याला एका पॉईंटला पण त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सेम आहे असं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इनवर्स फंक्शनचं. आणि एक्सची व्हॅल्यू तिथं काहीतरी दिलेली असेल, त्या व्हॅल्यूला डेरिव्हेटिव्ह किती मिळते सांगायचं. पहिला दिलेला आहे बघा, y = x⁵ प्लस 2x³ प्लस 3x आणि ॲट x व्हॅल्यू दिलेलं आहे 1. हां, मग अगोदर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dx अपॉन dy म्हणजेच आधी dy/dx फाइंड केला पाहिजे, जसं अगोदरच्या या एक्झाम्पलला केले तसं. म्हणजेच काय सांगावं लागेल की एफ इन्व्हर्स फंक्शन काय आहे ते सांगावं लागेल. लेट y = fx देन x किती येणार आहे, एफ इन्व्हर्स ऑफ y. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इन्व्हर्स ते किती आहे, ॲट x = 1ला आहे. हां, लक्षात येते. = काय येणार आहे ते dx अपॉन dy येणार, बरोबर का. मी इथं फक्त ब्रॅकेट टाकून लिहायचं ॲट x = 1ला. म्हणजे आहे असं पहिला dx अपॉन dy फाइंड करायचं आणि तिथं नंतर x व्हॅल्यू किती ॲड करायची, 1 ॲड करायची. हां, मग आता y लिहून घेऊया. देअरफॉर y = x⁵ प्लस 2x³ प्लस 3x. y डिफरन्शिएट करून घ्यायचा अगोदर विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, म्हणजे आपण चेन रूल इथे यूज करणार आहे. मग dy/dx x⁵चं डेरिव्हेटिव्ह 5x⁴ प्लस इथे काय येईल x³ 3x², पण 3 × 2 6x² येईल प्लस 3 कॉन्स्टंट आणि x डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथे किती राहिलं 3 राहील. इथे लक्षात. हे काय इझी आहे, त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम नाही. हा मिळाला आपल्याला dy/dx. मग dy/dx ॲट x = 1ला फाइंड करून घ्यायचं. ॲट x = 1ला किती येईल, एक्सची व्हॅल्यू 1 टाकायची. 1⁴ प्लस 6 1² प्लस 3 म्हणजे व्हॅल्यू किती येईल बघा, 5 प्लस 6 प्लस 3 म्हणजेच किती येणार आहे, व्हॅल्यू = 14 आली. dy/dx ॲट x = 1ला आपण फाइंड केलं आहे. तेच आता dx अपॉन dy ॲट x = 1ला व्हॅल्यू किती येईल, मग 1 अपॉन इथे काय येणार dy/dx येईल ॲट x = 1 येईल. मग इथे व्हॅल्यू डायरेक्ट ॲड करायची. किती आहे, 1 अपॉन dy/dx ॲट x = 1ला आपण इथं फाइंड केला. ती व्हॅल्यू किती आली, 14 आली. येते लक्षात. ज्याची व्हॅल्यू किती मिळाली, 1/14 मिळाली. येते लक्षात. क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट यातलं सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 जो सुरू आहे त्यातलं काय येणार आहे बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे y = e⁻x प्लस 3x प्लस 2 दिलेला आहे. ॲट x व्हॅल्यू दिल्या 0. ॲट x = 0ला फाइंड करायचं आहे. अगोदर आपल्याला काय सांगावं लागेल, मेथड आहे तीच. लेट y काय आहे, fx आहे, त्याच्यावरनं x किती मिळणार आहे, एफ इन्व्हर्स ऑफ
वाय मिळेल. येते लक्षात. मग पुढे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इनवर्स ॲट एक्स इज इक्वल टू 0ला हां इज इक्वल टू किती येणार आहे ते डी एक्स अपॉन डी वाय ॲट बेसला लिहून ठेवायचं एक्स इज इक्वल टू 0 ॲट एक्स इज इक्वल टू 0ला ते आपण फाइंड करतो हां. मग त्यासाठी पहिला काय करावं लागेल आपल्याला वाय लिहून घ्यायचा. therefore y is equal to e raised to x plus 3x plus 2. हा y काय करायचा आपल्याला आता डिफरन्शिएट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x मध्ये. मग dy बाय dx इज इक्वल टू e raised to x डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, e raised to x डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज e raised to x प्लस 3x डेरिव्हेटिव्ह ते किती येईल, 3 कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहे तो 3 ॲज इट इज राहील, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि 2 कॉन्स्टंट आहे, एक्सची टर्म नाही आहे तिथे, त्यामुळे त्याचं काय येणार आहे 0 येणार. मग हा dy बाय dx मिळाला, पण तो आपल्याला ॲट एक्स इज इक्वल टू 0ला फाइंड करायचा. ॲट एक्स इज इक्वल टू 0ला किती येईल बघा, e रेज टू 0 प्लस 3 येईल. मग e रेज टू 0ची व्हॅल्यू किती असते 1 असते, रेज टू पॉवरला जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, प्लस 3 म्हणजे इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाली. हा dy बाय dx मिळाला, पण आपल्याला फाइंड करायचं काय आहे dx अपॉन dy म्हणजे dx therefore dx अपॉन dy ॲट x इज इक्वल टू 0 इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन dy बाय dx येईल ॲट x इज इक्वल टू 0ला ती व्हॅल्यू किती मिळेल मग 1/4 मिळेल. येते लक्षात सगळ्यांच्या. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 यातली अजून 2 एक्झाम्पल आहे ती तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे हां. सॉरी मेन क्वेश्चन नंबर आपला हा 3 झाला हां. मग आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे मेन क्वेश्चन नंबर 4. मेन क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा,